हॅलो फ्रेंड्स, स्वागत करते मी अश्विनी तुमचं सगळ्यांचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज काय खूप इंटरेस्टिंग ब्लॉग होणार आहे ते तर तुम्हाला मी शेवटपर्यंत दाखवते. आज आम्हाला शौर्यचं करायचं आहे शूट. शौर्य बनत आहे संत तुकाराम महाराज. तरी पण बघा इथं मी त्याला तयार करणं चालू आहे आणि मला पण साडी घालायची म्हणलं त्याच्यासोबत चला आपली पण एखादी रील शूट करून घेऊ म्हणून आम्ही पण जातोय. आता मला पण तयार व्हायचं आहे तर मला स्टार्टिंग तर पहिल्या व्हिडिओला करून घेते. आता मी इथं माझं मेकअपचं सामान वगैरे काढलेलं आहे आणि इथं साडी वगैरे काढलेली आहे. मी पण आवरून घेते पटकनी. ठीक आहे, आमचं तर आवरणं चालू आहे. तर चला पुढं दाखवतेस तुम्हाला काय कसं होणार आहे, कसं आवडतं ते भेटू पुढं. तर इथं आम्ही तयार झालोय. मी अशा प्रकारे तयार झाली. कशी वाटते नक्की सांगा. शौर्य तर आता लागला रडायला, माहीत नाही त्याचा शूट तो काय करू देणार आहे की नाही करू देणार. तरी पण चला बघू पुढं काय होतंय काय नाही ते. आता तर आम्ही निघतोय घरातून. आता आम्ही आलोय रिक्षामध्ये बसलोय आणि जातोय विठ्ठलवाडीमध्ये दर्शनासाठी. तर चला तुम्हाला दाखवतेच की पुढं कसं शूट होतंय, शौर्य साथ देतो की नाही. आता तर हसतोय आणि आम्हाला शौर्याला मेन गंध नाही भेटला लावण्यासाठी. तर आता बघू तिथे गेल्यावर ते भेटतो की नाही भेटतो. घरी होता गंध पण तो लावूच देत नव्हता, खूप त्रास देत होता बघा तुम्हीच त्याला. तर आता बघू तिथे भेटतो की नाही भेटतो. तर आता जातोय आम्ही, निघतोय घरातनं. निघलोय ऑलरेडी. तर किती वेळ लागेल माहीत नाही, जायला 5 मिनिटात पोहोचाल. तिथं पण गर्दी वगैरे काही बघायला लागेल. शूट पण करू देतात की नाही माहीत नाही. कारण मागच्या वेळेस आम्ही गेलो आणि आम्हाला फाईन टाकली होती. तर आता इथं विठ्ठलवाडीसाठी फाईन टाकतात काय माहिती. पहिलं बघणार आणि नंतर शूट करणार. तुमच्यासोबत पण सगळे शेअर करतो. चला तर आपण मंदिरामध्ये आला. शौर्या कुठं आला आपण? पोहोचलेलं आहोत आम्ही मंदिरामध्ये. तरी पण मंदिरातलं काही शूट नाही घेणार कारण प्रत्येक ठिकाणी असतं मंदिरामध्ये की शूट नका घेऊ. तर बघू माझा मेकअप कसा वाटतं उन्हामध्ये ते पण सांगा. शौर्या पप्पाकडे बघ. रिक्षा इथं लावली होती पण ती रोडवर होती म्हणून शौर्याचे पप्पा रिक्षा घेऊन यायलेत. आणि हा बघा शौर्य निस्ता रडतो. ह्याला पण नेक्स्ट टाइम घेऊनच येणार नाही. पप्पा कशी गाडी आणता येत नाही रिटर्न. चला तर आम्हाला जायचं इकडं मंदिरामध्ये. आता ना आम्ही शूटवरून आलो आहे म्हणजे बराच वेळ झाला आणि झोपले होते मी थोडा वेळ. तर चला म्हटलं 4 वाजलेत आणि मला अचानक जाग आली कारण मी मेकअप वगैरे काहीच धुतलेला नव्हता. सगळं तसंच घेऊन झोपले होते. आणि शौर्य आणि त्याचे पप्पा तर हे बघा झोपूनच आहेत आणखी. तर चला म्हटलं मी पहिलं चेहरा वगैरे वॉश करून घेते कारण मेकअप केलेला आहे चेहऱ्यावरती. आणि पुढं काय होतं घरामध्ये तर खूप जास्त पसरा पडला आहे. काय होतं काय नाही ते तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत दाखवते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आम्ही ना घरातून लगेच बाहेर निघलो फिरायला आणि कारण माझं आधार कार्डचं काम आहे ना ते पेंडिंगच होत चाललं आहे. पेंडिंग त्याला वेळच मुहूर्तच नाही लागत. तर काल बोलवलं होतं तर काल काही आम्ही आलो नव्हतो. तर आता बघू आज चालू आहे की नाही. तर आता आज आलो आहे. काम झालं ना तेवढं तर ठीक आहे कारण मला गावाला जाण्याच्या अगोदर रक्षाबंधनच्या अगोदर ते काम करून पाहिजे. चला तर बघू. आता गर्दी पण दिसते तशी तिथं. चला तर आता बघते काय होते काय नाही ते तुम्हाला दाखवतेच पुढं काय होतं. आधार कार्डचं तर अप्लाय झालेलं आहे पण त्यांनी सांगितले की 3 ते 4 महिने तर लागतील आधार कार्ड यायला. कारण एप्रिलमध्ये काढलेल्यांचे अजून आले नाहीत म्हणे, मार्च एप्रिलमध्ये. तर आता बघू काय होते काय नाही ते कधी येते. 500 रुपये तर पे करून आलेलो आहोत तिथं. आता बघू ज्या वेळेस येईल त्यावेळेस ठीक आहे. का वरच्या रस्त्याने गेलो असतो ना. शौर्य वडापाव मला ना आता एक आयब्रोचे 2 क्लायंट होते तर मी
होम सर्विस देते, तर आज सुट्टी होती. म्हटलं चला जाऊन देते, कारण त्याचे फोन पण आले होते. मग तसेच 2 क्लायंट केले आहे, प्रॉपर एक्सचेंज वगैरे होतं. मग करून आता आले जस्ट. आता फॉल पिको करायचे आहेत काही साड्या. तर चला म्हणलं आज सुट्टी आहे तर लगेच फॉल पिकोचं काम आवरून घेते, कारण मी फॉल पिको रेग्युलर नाही करत, सुट्टीच्या दिवशीच करते. आणि शिवायचं मात्र माझं रेग्युलर थोडंफार चालू असतं, पण फॉल पिको मात्र मी सुट्टीच्या दिवशीच करते. तर आता बघू काय होते. खाली जाते, फॉल पिको वगैरे करून घेते आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतेच, कारण घरामध्ये खूप जास्तीचा पसारा पडला आहे. तर पटकन चेंज करते आणि पहिलं फॉल पिको करायलाच चालते. पहिलं फॉल पिको करून घेते. आत्ता फायनली घरातली सगळी कामं आवरली, स्वच्छ घर क्लीन करून घेतले व्यवस्थित. आणि आता चहा घेते, कारण मला 3 ब्लाऊज शिवून द्यायचे आहेत, ते पण उद्या सकाळपर्यंत. कारण कस्टमरचा फोन येऊन गेला आणि त्यांना बोलले की ब्लाऊज झालेत, मी बाहेर आहे उद्या घेऊन जा. तर आता मला 3 ब्लाऊज कंप्लीट करायचे. मला तर एवढीच झोप येते. 2 दिवस झालं मी रात्री 2 वाजता झोपते आणि सकाळी 7 वाजता उठते. 2 दिवस झालं. तर आज बघू, आज मला खूप जास्तीची झोप येते, पण बघू आता काय होते. काम तर करायचंच आहे. आणि त्यातून लाईट पण चालली, एकच बल्ब चालू आहे आता, त्यावरून दिसत पण नाही आहे. तर आता मोबाईलचा टॉर्च लावून ब्लाऊज कंप्लीट करणं आहेत, पण कंप्लीट करायचे आहेत. चला तर आता मी चहा घेते. थोडासाच केलेला आहे, कारण जास्त पण सकाळपासून किती वेळेस चहा पिला असेल की मान्नीला एकसुद्धा कप राहिला नाही. 6 मधला एकसुद्धा नाही राहिला. तर 6 वेळेस चहा झालेला आहे सकाळपासून. एवढी झोप येते, आज झोपच नाही झाली. चला तर बघू आता पुढं काय होते. ब्लाऊज माझे शिवून होतात की नाही ते पण तुम्हाला मी दाखवते. चला भेटू आता पुढे. तर फ्रेंड, आज पुरतं एवढंच. काय, भेटूयात त्याच्या छान व्हिडिओमध्ये, कारण मी रात्री 3 वाजता झोपले, परत सकाळी 7 वाजता उठले. तर आत्ता माझी झोप झालेली आहे. मला ब्लाऊज अर्जंट द्यायचे आहेत, त्यातले रात्री 3 शिवून झालेत, पण हुकलूक करणं बाकी आहेत, ते आता मला करायचे आहेत. रात्री तुमच्यासोबत काही शेअर नाही केलं, कारण एवढीच जास्त झोपेत होती ना. तरी पण म्हणलं चला ठीक आहे, उद्या सकाळीच व्हिडिओचा शेवट करते. आणि आज पुरतं एवढंच. काही भेटूया उद्याच्या छान अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय छोडी, बाय बाय बाय. पहले कभी ना तूने मुझे गम दिया, फिर मुझे क्यों तन्हा कर दिया। गुजारे थे जो लम्हे प्यार के, हमेशा तुझे